गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आपण तिची दृश्य बघतोय. गिरगाव चौपाटीवरची आपण दृश्य बघतोय. आता मोठ्या गणेश मंडळांच्या भव्य दिव्य अशा मूर्ती आता विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल होत आहेत. प्रत्येक मूर्तीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. भाविकांचा उत्साह आता शिगेला पोचलेला आहे. सात ते 8 तासांपासून ही विसर्जन मिरवणूक काही मंडळांच्या सुरू होत्या आणि आता गिरगाव चौपाटीवर हे मोठे गणपती विसर्जनासाठी दाखल झालेले आहेत. अश्वरूपातील ही बाप्पाची आपण मूर्ती पाहिली. चिंचपोकळीचा चिंतामणी लालबाग दादर परिसरातील प्रसिद्ध असा हा गणपती आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी किंवा या मंडळाच्या अनेक उपक्रमामध्ये युवा वर्गाचा मोठा सहभाग असतो. चिंचपोकळीचा चिंतामणीची दृश्य आपण बघतोय. अनेक जण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये देखील बाप्पाची छबी टिपण्यास आतुर आहेत. साधारणतः 20 ते 22 फूट उंच अशा या मूर्ती आहेत. माझगावचा मोरया आपण पाहतो. रूप तुझे मोहक सुंदर, रूप तुझे लंबोदर. माझगावचा मोरया त्या थाटामध्ये आता विसर्जनासाठी आलेला आहे. ही एक अशी अतिशय वेगळी अशी मूर्ती आहे. राक्षसाचा वध करणारे गणराय असा देखावा आपण पाहतो. त्याचा वध करणारा युद्धभूमीवरचा बाप्पा अशी मूर्ती आकर्षक आहे. हा माझगावच्या राजाची मूर्ती आपण पाहिली. गिरगाव चौपाटीवर आता
मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्ती दाखल झालेल्या आहेत. राक्षसाचा वध करणारी ही बाप्पाची मूर्ती देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. विसर्जनासाठी तब्बल 20,000 पोलीस आहेत. BMCचे हजारो कर्मचारी तिथे तैनात आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.